गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज तारीख आहे 16/3/2026 आणि टाइम झालंय 8:38. आता जस्ट CNG भरून मी बाहेर निघालो होतो आणि डिव्हाइस ऑन केलं, तेवढ्यात मला एक छोटीशी राईड आली आहे. 1 किलोमीटरहून पिकअप आहे आणि MIDC मध्ये द फर्न हॉटेल म्हणून आहे आपलं, MIDC कॉर्नरला भोसरीला. तर तिथं ड्रॉप आहे, छोटीशी आहे. ते डायरेक्ट प्राईम मध्ये वाजले म्हणून मी ॲक्सेप्ट केलं आहे. आता चाललोय पिकअप करायला. आता आज सोमवार आहे, आज बघू किती होतंय. काल चांगल्यापैकी अर्निंग झाली होती, तर बघूया आज काय होतंय काय नाही, सगळं देतो अपडेट. ह्याला ड्रॉप करून देतो अपडेट तुम्हाला. फर्स्ट राईड आपली कंप्लीट झाली आहे, फक्त 7-8 मिनिटात लागले. आणि हे बघा, हे हॉटेल आहे समोरची, द फर्न हॉटेल आहे. याच्या पुढे गेले ना, त्या सिग्नलच्या पुढे राईट साईडला CNG पंप आहे. ह्याचे आपल्याला 2 किलोमीटरचे 123 रुपये भेटलेले आहेत. आता जाऊ आपण पिंपळे सौदागर साईडला. इथून MIDC मधून तर काय पडणार नाहीये, पिंपळे सौदागर साईडला जाऊ, मग तिथून बघू कोणती राईड येते. सेकंड राईड कंप्लीट झाली आहे आपली आणि मी आलोय आता पिंपळे सौदागर वरून विमाननगरला, पंचशील टावरला ड्रॉप झाला आहे. आणि ह्याचे आपल्याला बघा 17 किलोमीटरचे 380 रुपये भेटलेत. उबर प्राईम मध्ये होती राईड. आता इथे ड्रॉप झाला आहे, पण विमाननगरहून काय लवकर पडणार नाही वाटतं. तरी पण 15-20 मिनिटं वेट करू आपण, नाहीतर मग वडगाव शेरी साईडला जाऊ. बघूया, 15-20 मिनिटं जर पडली तर एक्सेप्ट करून देतो अपडेट तुम्हाला. आपली थर्ड राईड कंप्लीट झाली आहे आणि टाइम झालाय बघा 11:06 झालेत. आणि मी पोचलोय आता शिवाजीनगरला. ही राईड इमाननगरवरून शिवाजीनगरची होती. 13 किलोमीटरची राईड होती आणि रॅपिडोमध्ये होती. आणि ह्याचे आपल्याला भेटले 270 रुपये. आणि टाइम खूप लागलेला आहे, कारण आज ट्रॅफिक जास्तच आहे वाटतं रोजपेक्षा. कारण नगर रोड पूर्ण जाम झालेला आहे, सगळे सिग्नल जाम आहेत. त्याच्यामुळं पार 50 मिनिटं वगैरे माझा टाइम गेला. तर ठीक आहे, आता इथं शिवाजीनगरमध्ये आहे. आता बघू इथून कुठली राईड येते, देतो अपडेट तुम्हाला. टाइम झालाय 1:39 झालेत आणि मी आहे आत्ता टिंगरे नगरला. तुम्हाला मी लास्ट अपडेट दिलं होतं, मी शिवाजीनगरला होतो. शिवाजीनगरवरून मला एक छोटीशी राईड येते. कुठली, एक 2 किलोमीटर 3.5 म्हणजे 3.3 किलोमीटरची एक राईड येते. त्याचे आपल्याला 96 रुपये भेटले. आणि तिथूनच मला एक बाणेरची राईड आली, त्याचे 8 किलोमीटरचे 188 रुपये भेटले. तिथूनच मला अजून एक छोटीशी राईड घेतली मी 2 किलोमीटरची, त्याचे आपल्याला 116 रुपये घेतले. आणि तिथूनच मला लगेच एअरपोर्टची राईड आली. ह्याचे आपल्याला 19 किलोमीटरचे 432 रुपये भेटलेले आहेत. आता मी एअरपोर्टला ड्रॉप करून इकडं टिंगरे नगर साईडला आलेलो आहे. तर आत्ता मी एअरपोर्टला येताना बघितलं की 2 गाडीवाल्यांना जामर लावलेले होते. कशामुळं की ते बाहेरनं पिकअप केलं होतं म्हणून. कारण तुम्ही जात असाल कधी, तर कधीच बाहेरून पिकअप करू नका. जर तुम्ही बाहेरून पिकअप केला तर तुम्हाला 500 रुपये दंड लागतो. आणि जर आतून कधी पण नाही का, आतूनच करा. एरो मॉलमधून, एरो मॉलला थर्ड नंबरवरनं पिकअप असतो ओला आणि उबरचा. रॅपिडोचा जो आहे तो 2 नंबरला आहे आणि 4 नंबरला पार्किंग आहे. ते दोन्ही गाड्यांना जामर लावलेले होते. तर याच्यामुळं कोणी बाहेरून पिकअप करू नका, कधी पण केलं तर एरो मॉलमधून करा. अजून एक राईड कंप्लीट झाली आहे आपली. आणि ही राईड मी टिंगरे नगरवरून औंधला आलेलो आहे. ह्याचे 10 किलोमीटरचे आपल्याला 243 रुपये भेटलेले आहेत. आता इथं ड्रॉप केला आहे, बघू इथून कधी राईड येते. कारण टिंगरे नगरला मी जेवण वगैरे करून थांबलो होतो, तेवढ्यात मला राईड आली. त्याच्या आधी एक राईड येत होती कुठली तरी हिंजवडीची, 25 किलोमीटरला 450 रुपये दाखवत होता. 2 वेळ आली, पण काय दोन्ही वेळे काय एक्सेप्ट झाली नाहीये. तर आता इथं औंधमध्ये बघू कोणती येते राईड, आली की देतो अपडेट तुम्हाला. मित्रांनो, परत एअरपोर्टला आलोय मी. ही राईड औंधवरून घेऊन आलो मी. 15 किलोमीटरचे आपल्याला 343 रुपये भेटलेले आहेत. आणि सॅडनमध्ये होती राईड. बघा, पुणे एअरपोर्ट आहे.
आता इथून कोणत्या साईडला जायचं, टाइम किती वाजले, 4:30 वाजलेत. आता 4:30 म्हटल्यावर इमाननगर साईडला जाऊ, कारण टिंगरेनगर साईडनी पडणार नाही. एकतर कॉमर्स झोनवरून पडेल, नाहीतर टिंगरेनगरवरून पडणार नाही आहे. तर इमाननगर साईडला जाऊ, मग बघूया कुठली राईड येते, देतो अपडेट तुम्हाला. टाइम झालाय 7:03 झालेत आणि मी आहे आता चरोलीमध्ये. तुम्हाला मी लास्ट अपडेट दिलं होतं, एअरपोर्टला होतो. एअरपोर्टवरून आपल्याला एक छोटीशी, म्हणजे एअरपोर्टवरून इमाननगर साईडला गेलो मी. इमाननगरवरून आपल्याला एक छोटीशी राईड आली कल्याणी नगर. त्याचे आपल्याला 3.5 किलोमीटरचे 160 रुपये भेटले आणि तिथं पार अर्धा तास वेट केल्याच्या नंतर कल्याणी नगरला मला चरोली बुद्रुकची राईड आली. आता इथं चरोलीला हाय मी ड्रॉप झालं आहे आणि ह्याचे आपल्याला 15 किलोमीटरचे 334 रुपये भेटलेले आहेत. आणि इथं मला 15 मिनटं झाले येऊन, पण काही एक पण राईड वाजत नाही आहे. म्हणून मी हळूहळू घरच्या साईडला चाललो आहे, कारण इथून माझं घर 3-4 किलोमीटरच आहे. तर जाता जाता एखादी जर पुणे सिटीमधली जर राईड पडली तर एक्सेप्ट करू, नाही तर मग घरीच जाऊ डायरेक्ट. आज जरा लवकरच जाऊ, देतो अपडेट तुम्हाला. तर मित्रांनो, आपण आलो MT. आजची अर्निंग तुम्हाला दाखवतो मी. उबरमध्ये झाली बघा 2548 रुपये. 2548 प्लस रॅपिडोमध्ये झाली आहे 270 रुपये. 270 2818 रुपये आजचं अर्निंग झालं आहे आपलं. आणि ह्याच्यात 5-6 महिनेच करायचं आपल्याला 171 रुपये उबरचं. आणि आत्तापर्यंत गाडी चालली बघा 140. माझं घर आता एक 500 मीटरवर माझं घर आहे. तर ह्याच्यातनं आपल्याला CNG गेले असणार आहे 550ची. 550 म्हणजे 2100 रुपये आपलं बॅलन्स राहिलेलं आहे. ठीक आहे. आणि आज लवकर आलो घरी. 8 वाजता चालू केलं होतं मी, म्हणजे 7 वाजले, म्हणजे 11 तासातच 7:30 वाजले, म्हणजे 11 वाजता 7 वाजता मी ॲक्च्युली लास्ट ड्रॉप केला होता. तर 11 तासात 2800ची अर्निंग झालेली आहे. तर चला, आज अर्निंग चांगली झाली त्याची. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.